नमस्कार, एससी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशभर 1 लाख कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे। महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पुढील 3 वर्षांमध्ये आदिवासींच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण 335 कोटी रुपयेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, आमदार राजू तोडसाम, आमदार किसनराव वानखेडे, सईताई डहाके, संजय डेरकर, श्याम कोडे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त श्वेता शिंगल, जिल्हाधिकारी विकास मीना आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी फडणवीस म्हणाले की आदिवासी समाजासाठी 54,000 कुटुंबांना घरे, नळांद्वारे पाणी, उपचारासाठी दवाखाने तसेच वसतिगृहे अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी ज्या योजना व उपक्रम आणले तशी भरीव कामगिरी यापूर्वी झालेली नाही। आदी कर्मयोगी योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातील 366 गावांची निवड झाली आहे। या योजनेतून राज्यातील 30 लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे। त्यातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होईल असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। शासनाने अनुकंपा तत्वावरील सेवा प्रवेशाचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यामध्ये 15,000 युवकांना अनुकंपातून नोकरी देण्यासंदर्भात नियोजन केलेलं आहे। सुमारे 35 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेतीला 12 तास दिवसा वीज मिळत आहे। शेतकऱ्यांना दिवसा 10 तास मोफत वीज देण्याचे नियोजनही शासनाने केले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आवश्यक सुविधांचा निधी या निमित्ताने उपलब्ध करून दिली जाईल। निधीची कुठेही कमतरता पडू दिली जाणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले। आदिवासी विकासाच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनुकंपा तत्वावरील 27 उमेदवारांना सेवेत घेण्यात आले। त्यातील 4 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी विविध विभागांतील योजनांची माहिती देणारे कक्षही उभारण्यात आले होते। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। धन्यवाद।